बाजार भरलाय शिक्षणाचा, आता बाजार भरलाय शिक्षणाचा. पैसाच करतोय रक्षण, तुमचं पैसाच करतोय रक्षण. श्रीमंत होण्याचे 10 नियम, 10 रूल्स फॉर बिकमिंग रिच. याच्यातला पहिला नियम आहे की गरीब होणं किंवा गरीब असणं हे टेम्पररी आहे. तुम्ही गरीब घरात जन्मलात, ती गरिबी तुम्ही टेम्पररी आहे, तात्पुरती आहे. पण जर तुम्ही ती गरिबी मान्य करून जर राहत असाल आयुष्यभर, तर हे कायम स्वरूपाचं आहे, परमनंट आहे. तुम्ही गरीब म्हणून जन्मला असाल तरी पण असा प्रयत्न करा की गरीब म्हणून मरायची वेळ तुमच्यावर येणार नाही. रूल नंबर 2 की आपल्या शिक्षणामध्ये जे शिक्षण मिळतं शाळेमधून कॉलेजमधून, त्याच्यामध्ये जी डिग्री मिळते त्यानुसार पैसा कसा मिळवावा हे शिकवलं जातं. पगार गलेलठ्ठ पगार मिळतात, पैसा कसा मिळवावा, किती जवळ यावा हे आणण्यासाठी त्याचा मदत होते. परंतु तो आलेला पैसा कशा प्रकारे मॅनेज करावा, कशा प्रकारे तो हाताळावा याचं शिक्षण दिलं जात नाही, आणि हे शिकून घेतलं पाहिजे. हा दुसरा नियम. तिसरा नियम की तुम्ही जेव्हा एखादं जॉब ड्युटी असेल, तुमची नोकरी असेल किंवा उद्योग असेल, तर तो करत असताना त्याला जोडून जो थोडासा वेळ मिळेल त्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम बिझनेस सुरू करा. पार्ट टाइम जॉब नाही करायचा, पार्ट टाइम कुठला तरी एक उद्योग सुरू करा, आणि हे करून तुम्ही काहीतरी प्रॉपर्टी घेत राहा, काहीतरी कुठं पैशाची बचत करत राहा. म्हणजे असेट्स तुम्ही जास्त मिळवले पाहिजेत, लायबिलिटीज मिळवण्यामध्ये अर्थ नाही, त्याला संपत्ती समजण्याची चूक नाही केली पाहिजे. कारण चौथा नियम जो आहे तो म्हणतो की श्रीमंत जी माणसं असतात ती श्रीमंत माणसं ॲसेट्सवर लक्ष देतात, आणि बाकीचे जे असतात मध्यमवर्गीय आणि गरीब माणसं ते त्यांच्या फक्त इन्कम स्टेटमेंटकडे थोडंसं लक्ष देतात, आणि लायबिलिटीजकडे लक्ष देऊन त्याच्यामध्येच ते गुंतून राहतात. कर्जाचे हप्ते भरतच ते त्या लायबिलिटीजला स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःची मालमत्ता समजायला लागतात. परंतु खरी मालमत्ता तीच असते जी आपल्याला उत्पन्न देत असते. अशा गोष्टी नाही की जे फक्त नुसतं आपल्याला दिसतात परंतु ते आपल्याला उत्पन्न देत नाहीत, तर त्या लायबिलिटीज झाल्या, आणि जे आपल्याला उत्पन्न देतात ते खरे असेट्स झाले. तसंच त्याच्या पुढचा नियम आहे की सर्वात मोठा पॉवरफुल असेट जो असतो तो आपलं माइंड आहे. त्या माइंडला ट्रेन केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे की त्या माइंडला शिकवलं पाहिजे, ट्रेनिंग घेतली पाहिजे, नवीन ज्ञान जमा केलं पाहिजे, नवीन शिकतच राहिलं पाहिजे, आणि लर्निंग चांगल्या प्रकारे करून आपली अर्निंग वाढवली पाहिजे. म्हणजे आपली श्रीमंती चांगल्या प्रकारे वाढवायला मदत होईल. त्याचा पुढचा नियम आहे गरीब आणि श्रीमंतामध्ये फरक काय असतो. तर श्रीमंत लोक काय करतात की त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे पैसा जमेपर्यंत त्यांच्या समाधानाकडे पहिले 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ते अगोदर लक्झरी वस्तू घेत नाहीत, त्याच्यात पैसा गुंतवत नाहीत. ते पैसा कशात गुंतवतात, ते ॲसेट्स जमा करण्यामध्ये, आपली संपत्ती वाढवण्यामध्ये, आपली मालमत्ता वाढवण्यामध्ये ते खर्च करतात, आणि त्या मालमत्तेमधून उत्पन्न वाढवतात. म्हणजे काय, ॲसेट्स वाढवतात, आणि त्याच्यातून पॅसिव्ह इन्कम जे म्हणतो आपण, म्हणजे यांचा पैसा त्या मार्गाने ते कामाला लावतात, आणि पैसा कामाला लागून यांना वरचीवर दुसरा पैसा खेचून आणतो, आणि तशा प्रकारे हे अधिक श्रीमंत होत राहतात. मात्र गरीब आणि मध्यमवर्गीय काय करतात की पैसा आला थोडा जवळ की लगेचच ते लक्झरी आयटम्स आधी खरेदी करतात. म्हणजे लक्झरी घर घेणं आहे लगेचच मोठं, त्याचे 20 वर्ष 30 वर्ष हप्ते फेडत करायला. तसंच मोठी लक्झरी चांगली कार घ्यायची आहे, लक्झरी सगळं फर्निचर घ्यायचं आहे, लक्झरी मधलं घरातलं इंटिरियर डेकोरेशन करायचं आहे, हे सगळे लक्झरी सगळे घेतात. आता याच्यातली कुठली वस्तू आपल्याला उत्पन्न देणारी आहे का, तर या सगळ्या लायबिलिटीज आहेत, हे ॲसेट्स नाहीत. याची माणसानं मनाशी खोनगाठ बांधली पाहिजे आणि त्याप्रमाणे सुधारणा करून घेतली पाहिजे. तसंच याच्या पुढचा नियम आहे की श्रीमंत होण्याची जी पहिली स्टेप असते ती तुम्ही मनामध्ये एक खून गाठ म्हणून बांधून ठेवली पाहिजे, आणि ती जी स्टेप आहे ती म्हणजे तुमच्याकडे जे इन्कम येईल त्याच्या 10% ते 20% तुम्ही आधी बचत केली पाहिजे. ती बचत साठवून तिची गुंतवणूक केली पाहिजे, इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. चांगल्या ठिकाणी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, फायनान्शियल ॲडवायझरचं मार्गदर्शन घेऊन त्याची कुठं गुंतवणूक करायची ठरवलं पाहिजे, आणि पैसा कामाला लावून त्याच्यापासून पॅसिव्ह इन्कम तुम्ही सुरू केलं पाहिजे. त्याच्या पुढचा
9वा नियम आहे की विद्वान पण गरीब का. काही माणसं असतात खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या असतात, खूप नॉलेज त्यांच्याकडे असतं, तरी पण ते इतके श्रीमंत झालेले नसतात. कारण काय असतं की त्यांना माहीत नसतं. ते इकडे एज्युकेटेड असतात, इकडे क्वालिफाईड असतात, पण त्यांना आर्थिक साक्षरता चांगल्या प्रकारे नसते. म्हणजे त्यांना हे जे गणित असतं, पैशानं पैसा मिळवायचा, पैशानं पैसा वाढवायचा, हे गणित त्यांच्याकडे जमलेलं नसतं. त्यांना ते गणित त्यांनी शिकलं पाहिजे. आणि हे गणित शिकलं, काय म्हणतो आपण, आर्थिक साक्षरता आली पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर वागलं, त्याप्रमाणे कृती केल्या, तर श्रीमंत व्हायला कुठलीच अडचण येत नाही. म्हणून काय होतं की श्रीमंत श्रीमंत का होत राहतात आणि गरीब गरीबच का होत राहतात, मध्यमवर्गीय कर्जातच का बुडत राहतात, कर्जच भरत त्यांचं आयुष्य संपत राहतं. हे जे आहे हे शिकून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक पालकांनी आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांना हे एज्युकेशन द्यायला घरामध्ये सुरू केलेलं पाहिजे. हे संस्कारामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आलं पाहिजे, दररोजच्या सवयीमध्ये आलं पाहिजे. लेकरांना काटकसरीची सवय लागली पाहिजे, लेकरांना बचत करण्याची सवय लागली पाहिजे, लेकरांना गुंतवणूक करण्याची सवय लागली पाहिजे. आणि त्यांना पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, ॲसेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, हे सगळं कळलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जर समजलं तर हे जे 10 नियम आहेत, हे 10 नियम पाळल्यानंतर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवणार नाही. तुम्ही 100% नाही, 101% तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे श्रीमंत व्हाल. तर हे श्रीमंत होऊया अशा प्रकारे आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगत जगत निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि RJ मनोरंजन राम जावळे हे यूट्यूब चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.